नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मार्गदर्शक होत आहे. तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन संदर्भात आली महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल सबस्क्राईब करायला बस चला आजचे नवीन अपडेट त्याला सुरू करूया. आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे वेळेमध्ये मिळावे याकरता राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पेन्शन लाभ हे इतर निवृत्ती वेतनाचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो. त्याचा फटका निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांना होत असतो. अशा प्रकारचा विलंब यापुढे टाळण्याकरता पेन्शनवर निवृत्ती वेतन मिळणाऱ्या रक्कम विहित काळामध्ये व प्रक्रियेत अचूकता यावी याकरता लेखा कोषागार संचालनालय मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ, मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे. प्रणालीद्वारे कर्मचारी निवृत्ती वेतनानंतर पेन्शन व इतर आर्थिक लाभ विहित कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहे. या नवीन ऑनलाईन प्रणालीचे नाव हे EPPO, EPGO, ECPO असे आहे. सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये येणार, मराठवाडा व विदर्भातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यकक्षेतील उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे वित्त विभागाची दिनांक 22 मे रोजीच्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे. विलंबामुळे कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप. राज्यातील कर्मचारी निवृत्ती वेतन अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात, तर अनेक वेळा टपालाने कागदपत्रे पाठवली जातात. विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही. त्यामुळे सदर विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.